सॉरी बरं का ताईंनो, कालचाच हा व्हिडिओ होता, पण काल पूर्ण हा व्हिडिओ आलाच नाही, स्किप केला गेला. त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ येईल तुम्हाला, कारण तो सगळा मोठा व्हिडिओ झाल्यामुळे स्किप केला गेला ताईंनो तो. तर आपण रुंदी आणि उंची एकदा चेक करून घेऊ. आपली उंची बरोबर आहे, एकदम परफेक्ट. आडवी घडी आणि उभी उंची असते, त्यामुळे एकदम ओके. आता घडी झालेली आहे आपली ही. पूर्ण रुंदी पण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला गळा बघायचा आहे, गळा व्यवस्थित आहे का ते एकदा उंची बघून घेऊ आणि आता गळा बघू. गळा बंद भागातूनच कट करायचा ताईंनो, आणि ओपन भागातून मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण. आणि हा गोल गळा आहे. मापानुसारच आहे आपलं हे पूर्ण परफेक्ट माप, त्याच्यामुळं मापानुसारच आपण माप टाकलेलं आहे. व्यवस्थित आहे आता हे माप एकदम. हा मुंड्याचा आकार आहे, मुंड्याचे आकार व्यवस्थित आला ना ताईंनो, परफेक्ट ब्लाऊज बसतं फिटिंगला पण. व्यवस्थित आकार हे दिलेत आपण. आता आपल्याला आता थोड्या वेळाने कट करायचं आहे लगेच. ते आपण सगळं कट करायला घेऊ. मग आता आपल्या इथं 4 टक्सचं सगळं माप टाकायचं आहे ताईंनो. आता बाकीचं आपलं झालंय, गळा रुंदी पण झालाय, बंद भागाकडून टाकलाय आपण गळा. आणि हा मुंडा आहे, मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण. दोन्ही पण, मधला पण दिला आणि वरचा पण दिलाय, दोन्ही पण आकार दिलेत. खालची क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टी पण काढली आहे आपण आकार देऊन. घडीचे 4 पदरी घडी आहे का बघून घ्यायचं. तर तिथं आपलं 4 टक्स येणार आहेत ताईंनो. आपला ब्लाऊजच आहे 4 टक्स, तर आपल्याला 4 टक्सचं माप टाकायचं आहे. 4 टक्स येणार तिथं. तर आता हे आपल्याला ताईंनो इथं सगळं 4 टक्स टाकायचे आहेत. तर 4 टक्स आपण टाकून घेऊ पूर्ण. आपण आता हे माप टाकून घेऊ 4 टक्स. आणि आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल आकारांची, हे सगळं 4 टक्स हे व्यवस्थित टाकायचं असेल तर आपण पेपरवर पण टाकू शकतो ताईंनो. प्रॅक्टिस करून घ्यायची. 1-2 दिवस ना सारखं पेपर घेऊन कट करायचं माप टाकून टाकून, म्हणजे आपल्या डोक्यात पण बसतं. मग आपण हे पूर्ण आता 4 टक्सचं माप टाकून घेऊ. आता इथं 4 टक्सच येणार आहेत, तर कट करून घेऊ. आता पहिले वरील भाग कट करून घ्यायचा ताईंनो अगोदर, मग नंतर आपण आतील भाग कट करता येतो आपल्याला. पण अगोदर हा वरचा भाग कट करून घ्यायचा. ते नाही कट करायचं, ते टिप मारते वेळेस घेऊ आपण. आता गळा कट करून घेऊ. मी बिना बुकचं पण आता शिवू शकते ताईंनो ब्लाऊज, मला बघण्याची गरज नाही. पण मी तुम्हाला सांगण्यासाठी, तुमच्या डोक्यात बसण्यासाठी, माप कसं घ्यायचं, किती मिक्स घ्यायचं ते त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते ताईंनो समजून. आता ही ब्रिशेल पट्टी एकाच कापडावर कापायची ताईंनो, वरच्या 2 भागावरच. खालचे 2 भाग नाही कापायचेत आपल्याला. तो मागचा भाग असल्यामुळे हा समोरचा भाग येतो, त्यामुळे एकच भागावर कापायची. हो ताईंनो, आणि माझी जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर खरंच ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ येतील. नवीन कोणत्या ताई जॉईन झाल्या असतील ताईंनो, तर मागचे 2 व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल कसं माप घ्यायचं ते. म्हणजे आता हे आपलं ब्लाऊज पिसावर चाललं आहे ना, तर तुम्हाला मी माप समजून सांगितलेलं ते मागच्या व्हिडिओमध्ये बघा, 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. आता आपण 4 टक्सचं मोजमाप करून घेऊ. 4 टक्स इथून पुढं आपल्याला वर 1.5 इंच घ्यायचं आहे. पुन्हा 2 इंच आडवे घ्या, 2 इंच आडवे घ्यायचे. आता हे आपण सगळं बुकवरलं बघून नवीन हातात आपल्या बसेपर्यंत, आपल्याला पाठ होईपर्यंत हे बुकवरचं वाचून टाकायचं ताईंनो. मग एकदा आपल्या लक्षात बसलं ना, मग पुन्हा आपण आपल्या मापाने अंदाजपंची आपण टाकू शकतो. आता हे आपल्याला नवीन प्रॅक्टिससाठी हे मोजमाप करावं लागणार आहे.
मग हे असं टाकून टाकून प्रॅक्टिस झाली का आपल्या डोक्यात बसून जातं आपल्याला कुठं किती घ्यायचं, कसं घ्यायचं ते. क्रॉसमध्ये घ्यायचं ताईंनो, ते क्रॉसमध्ये घेतलं तरच ते 4 टक्स व्यवस्थित बसते. हे वाचून वाचून पूर्ण व्यवस्थित घेतलं का मग 4 टक्स होतात आपले. वर 1.5 इंच घ्यायचं आणि पुन्हा 3.5 इंच घेतले आपण, ते पण 1.5 इंच झाले. मग हे आपण त्याची दौड बघून रेषा मारून घ्यायच्या ताईंनो. दौड द्या म्हणजे तुम्हाला कसं कळून जाईल कुठून कुठं घ्यायचं ते. दौडवर लगेच कळतं. झाले आता आपलं 4 टक्स. डार्क करून घ्यायचं आता हे आपल्याला. एकदम पूर्ण डार्क केलं ना मग आपल्याला दिसतं ते. आणि मग हे इकडलं त्या भागावर आपल्याला त्याचा छापा घ्यायचा आहे उमटून. त्याच्यामुळे तो भाग आपण डार्क केला आहे. आता हा छापा उमटून घेऊन मग पुन्हा आपल्याला हे पण डार्क करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित धरून जिथल्या तिथं व्यवस्थित असं उमटून घ्यायचं. हे उमटवलं असेल बघा आता. छान उमटलं आहे. आता डार्क करून घ्यायचा भाग तो. म्हणजे एवढं माप टाकण्याची गरज पडणार नाही तिकडे, हे असं जर आपण उमटून घेतलं तर. आता हे झालं आहे आपलं पूर्ण ओके. पूर्ण समोरचा मागचा भाग झाला आहे. आता हा भाग ठेवून द्यायचा आहे आपल्याला. आता आपण घेऊ बाही कट करायला. बाहीची ही अशी घडी टाकायची ताईंनो. सुट्टा भाग साईडला करायचा आणि फोल्डचा भाग आपल्याकडे घ्यायचा. म्हणजे आपल्याला कळतं आपल्याला कसं माप टाकायचं ते. बंद भाग जे आहे ते आपल्याकडून घ्यायचा. आता बाही कितीची आपली बघायची. 5.5ची आहे बाही. 5.5 आहे बाही. तर आता आपल्याला हे कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणून 5.5ची बाही नाही घ्यायची ताईंनो. आपल्याला थोडी मोठी बाही घ्यायची. आता ही आपली 6.5ची तयार बाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता ही 8 घ्यायची आहे पूर्ण. 8 बाहीवर आपण मार्किंग करून घेऊ. आता 8ला तयार आहे ना. आता ही 6.5ची बाही तयार आहे. त्याच्यामुळं आपल्याला 1.5 इंच मिक्स करून 8 घेतलेले आहे आपण. त्या भागाला पण 8 घ्यायचं आहे. आणि आपला छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच मिक्स करून घ्यायचे ताईंनो. सॉरी, चौथा भाग नाही, 8वा भाग अधिक 3 इंच मिक्स करायचे ताईंनो. 8वा भाग 4 येतो आणि 3 इंच मिक्स केल्यावर 7 इंच बाही होती आपली. हा आकार द्यायचा असा व्यवस्थित. हे आकार महत्त्वाचा आहे ताईंनो बाहीला. बाहीला हा आकार जर व्यवस्थित आला तर बाही फिटिंगला एकदम मस्त बसते अशी. आपण तिथं फोल्ड केले थोडं, म्हणजे आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचे शिवते वेळेस. कट करून घ्यायची आता ही बाही. हा आकार कट करायचा. हा समोरच्या भागाला हा आकार बसतो. त्याच्यामुळे हा खोल आकार असतो. एकदम मच्छी कट निघला पाहिजे ताईंनो हा. बघा असा किती मस्त मच्छी कट निघला ना. मच्छी कट निघलं का मग बाहीचा आकार व्यवस्थित आला असं समजायचं आपण. मस्त आकार आला आहे आता बाहीचा पण. तो थोडा भाग कट करून घ्यायचा. हा साईडचा भाग आपण कट करून घेतला आहे. आता झाली आहे आपली बाही पूर्ण तयार. पूर्ण सगळी बाही तयार झाली. आता हे शिल्लक कापड उरलेले ना ताईंनो, त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. तर पूर्ण ही अशी क्रॉसपट्टी काढून घ्यायची. आणि शिल्लक कापड उरतो ते मग आपल्याला काच बटन पट्ट्या, ते मग ब्लाऊजला लागलेले पट्ट्या हे आपण याच्यामध्ये काढून घेऊ शकतो.